नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अर्जुन एका रेस्टॉरंटमध्ये जातो जिथे त्याने सचिनला आणि साक्षीला पाहिलेलं असतं. मुळात ती साक्षी आहे याची खबर मात्र अर्जुनला नसते, पण सचिन एका मुलीसोबत आहे हे मात्र त्याला नक्कीच माहिती असतं. मग अर्जुन त्या सचिनला हाताशी धरतो आणि ओढत ओढतच हॉटेलच्या बाहेर घेऊन येतो. आता सचिन वारंवार त्याला विचारतो की अरे काय झाले अर्जुन, बोल तरी काय झालंय, पण तो मात्र काही सांगत नाही. प्रचंड चिडलेला असतो तो. आता तो तसंच त्याला गाडीत बसायला सांगतो आणि सचिन तसा गाडीमध्ये बसतो सुद्धा. आता अर्जुन खूप चिडलेला असतो आणि त्याला वारंवार ते क्षण आठवत असतात जेव्हा सचिन त्या मुलीसोबत असतो. आता नेमकी साक्षी सचिनला कॉल करत असते, पण सचिन आता खूप घाबरतो. अर्जुन शेजारी बसलेला असतो आणि साक्षीचा कॉल येतोय हे जर त्याला कळालं तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल असा विचार करून तो त्या फोन रिसीव्हसुद्धा करू शकत नसतो आणि अर्जुनला सांगूसुद्धा नसतो की नेमकी कोणाचा फोन आहे. आता अर्जुन त्याला तसंच घेऊन ऑफिसला येतो आणि ऑफिसला आल्यानंतर तो शांतपणे त्याच्या बोलण्याची वाट बघत असतो. अर्जुन त्याला प्रश्न विचारतो, मात्र सचिन लगेच त्याला उडवाउडवीची उत्तरं देऊ लागतो. अर्जुन म्हणतो की हॉटेलमध्ये काय चालू होतं तुमचं, ती मुलगी तुझी गर्लफ्रेंड होती ना, हे सगळं तो त्याला विचारतो. सचिन घाबरतो आणि खोटं सांगतो की नाही, माझी ती टोरेंटोची एक कलीग होती. अर्जुनने वारंवार प्रश्न विचारल्यानंतरसुद्धा सचिन थापाच मारत असतो. हे पाहून अर्जुन प्रचंड चिडतो आणि एक सनसनीत कानामागे ओढतो त्याच्या. सचिनच्याही लक्षात येतं की आता आपलं काही खरं नाही आहे, पण तरीसुद्धा तो स्वतःची बाजू क्लिअर करण्याचा प्रयत्नच करत असतो. अर्जुन त्याला चांगलंच धमकावतो, तुझं जे काही चाललं आहे ना लफडं, ते सगळं लगेच बंद करायचं. आजच्या आज हे सगळं बंद व्हायला पाहिजे. तुझ्यामुळे माझ्या बहिणीला, माझ्या फॅमिलीला त्रास झालेला मला अजिबात चालणार नाही. तेव्हा सचिन म्हणतो, अरे अर्जुन, माझं खरंच खूप अस्मीवरती प्रेम आहे, खूप जीव आहे. अर्जुन म्हणतो, मग हे काय आहे सगळं, ते आत्ताच्या आत्ता बंद करायचं. हा तुला दिलेला शेवटचा चान्स आहे. अर्जुनने मारल्यामुळे सचिनलाही फार राग आलेला असतो, पण सगळं त्याचं भांडं उघडं पडल्यामुळे तो देखील काही करू शकत नसतो. आता इकडे अर्जुन घरी येतो. सायली त्याला प्रश्न विचारते, घरचे सुद्धा त्याला प्रश्न विचारतात, पण त्याचं कशातच लक्ष लागत नसतं. तो फक्त एकच प्रश्न विचारतो की अस्मिताई कुठे आहे, ती बरी आहे ना. तेव्हा सायलीला जरा त्याच्या वागण्याचा संशयच येतो. आज हे असं का वागतायत, काही झालं असेल का. अर्जुन त्याच्याच नादामध्ये असतो. त्याला फक्त सचिन आणि साक्षीची ती भेट आठवत असते. आता इकडे नागराज जेव्हा घरामध्ये येतो तेव्हा तो सुमनला चहा मागतो, अरेरावी करतो, पण सुमनसुद्धा जसं सायलीने सांगितले तशाच पद्धतीने वागते. मी आत्ता तुम्हाला चहा देऊ शकत नाही, हातातलं काम संपवते आणि नंतर चहा देते, असं ती ठामपणे सांगते. आता सुमन त्याच्यावरती आवाज चढवून बोलते, हे काही नागराजला पटत नाही. तो तिच्यावरती हात उचलतो, तर सुमन त्याचा हात धरते आणि त्याला खडसावून सांगते, मी तुमची बायको आहे, तुमच्या मालकीची वस्तू नाही. चहा प्यायचा असेल तर खाली या, मी तुम्हाला चहा देते. चहा करता करता माझी स्वयंपाकाची कामंसुद्धा होतील आणि पुन्हा जर तुम्ही दारू पिऊन घरामध्ये आलात ना, तर मी हे सगळं भाऊजींना सांगेल, असं ती खडसावून त्याला सांगते आणि तिथून निघून जाते. नागराजला तर काय बोलावं काही कळतच नाही, कारण सुमनचं हे रूप तो पहिल्यांदाच पाहत असतो. आता इकडे प्रिया नागराजकडे येते आणि महिपतचा पत्ता विचारते, मात्र नागराज तिला काही सांगत नाही. तेव्हा प्रिया म्हणते की माझ्याकडे एक प्लॅन आहे. त्या पोपटाच्या गोष्टीमध्ये कसं त्या राजाचा जीव एका पोपटामध्ये असतो, तसंच महिपतचा जीव अडकलाय साक्षीमध्ये. साक्षीला त्रास दिला की आपोआप महिपत फडफड करणं बंद करेल आणि तो तुमचं नावसुद्धा सांगणार नाही. आता नागराजला सुद्धा तिचा प्लॅन खूप आवडतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नागराज महिपतला जाऊन म्हणतो की तुझा खूप जीव आहे ना रे साक्षीमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.